ज्ञानदेव, दादा, तुम्ही म्हणत होता तेच खरं. हा समाज नको, हे लोक नकोत, आपण एकटेच आपल्या मार्गाने जाऊ. ज्ञानदेवा, मला सुद्धा एक वेळ वाटत होतं की आपण एकटेच आपल्या मार्गाने जावं, पण ही सगळी परिस्थिती बघून तू म्हणत होता तसंच केलं पाहिजे असं मलाही वाटू लागलं आहे. तू निराश होऊ नकोस आणि वैतागाच्या भरात तू आपलं ध्येय सोडू नको. मार्ग तेवढा बदल. कोणता मार्ग? समाज आज तुला आपल्यात घेत नाही तर समाजच आपल्याकडे येईल असं तू कर. म्हणजे तुला तुझ्या इच्छेप्रमाणे त्याला योग्य मार्ग दाखवता येईल. सगळी मानवजात एक आहे. माणसानं माणसाचा धिक्कार करू नये हा माणूस धर्म, भगवंतानी सांगितलेला हा भागवत धर्म तू लोकांना इतक्या प्रभावीपणानं सांग की ते आपोआप त्याच्याकडे ओढले जातील. त्यामुळे लोक सुखी होतील आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. पण दादा, हे करणार कसं? विद्वान आणि बुद्धिमान लोकांची अंतःकरणं कर्मठपणानं कठोर झाली असली तरी सगळेच लोक भावना शून्य झाले आहेत असे समजू नकोस. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या लोकात तू आपल्या कार्याला प्रथम सुरुवात कर. आहा, गुरुदेव,